सर्वांना सलाम. अहो सलाम. किती जण आनंदी आहेत आज? आमेन. खूप जण आनंदी आहेत. देवाची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. मी जर तुम्हाला तुमच्या आनंदाचे कारण विचारले तर मला असं वाटतं की भरपूर कारणं तुम्ही देऊ शकता, परंतु तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात जास्त आनंदी कोण आहेत आज? 12वीचे विद्यार्थी. कारण 2 पेपर संपलेले आहेत त्यांचे. बरोबर? यश बरोबर का? 3 संपले. अरे जास्त आनंदी आहेत. मला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त ते आनंदी आहेत. 3 पेपर संपले त्यांचे आणि त्यांच्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करत आहोत. यश आणि तेजस आणि गीत आणि महिमा, अजून कोण कोण आहे? गोल्डी. यस. तर सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो न चुकता. मी वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि माझा विश्वास आहे की प्रभू परमेश्वर तुम्हाला चांगल्या रीतीनं तुमच्या पेपर्समध्ये सहाय्य करत आहे आणि तुम्हाला पेपर्स लिहिण्याससुद्धा तो मदत करत आहे. घाबरू नका. अभ्यास करत राहा. जरी आता काय करावं, परीक्षा लिहावी लागते नाही का? परंतु तुमच्या केलेल्या अभ्यासाची ती कसोटी आहे. तुमच्या भविष्यामधल्या यशस्वी वाटचालीकरता ते आवश्यक आहे आणि म्हणून त्याकडं दुर्लक्ष करू नका. अभ्यास करा. देवबाप तुम्हाला निश्चित यशस्वी करेल. तुम्हाला माहिती आहे का, मी सुद्धा रोज अभ्यास करत आहे. मी सुद्धा रोज अभ्यास करतो. माझं उच्च शिक्षण सुरू आहे इंटरनेटच्या माध्यमातून आणि म्हणून मी सुद्धा रोज तुमच्या संगती अभ्यास करत आहे. म्हणून अभ्यासाचं टेन्शन काय असतं हे मला पण माहीत आहे तुमच्यासोबत. तर काळजी करू नका. पण तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तुम्ही सुरुवातीपासून आज भक्तीमध्ये जर आला असाल तर आज तुम्हाला एका नवीन व्यक्तीने आराधनेमध्ये आपलं चालकत्व केलं. तुम्ही नोटीस केलं का? कोण होता ते? अमोलसाठी टाळ्या वाजवू आपण सर्वजण. आणि अमोल, शाबास. देवबाप तुला आशीर्वाद देव आणि लक्षात घे की तुझ्यामध्ये हे गुण आहेत आणि तू अजून त्याच्यावरती तू प्रगती करू शकतो आणि तुझा देव उपयोग करू शकतो. आणि तेच मला आपल्या मंडळीतल्या सर्व तरुण आणि तरुणींना सांगू द्या की देव तुमचा अधिक सामर्थ्यशाली रीतीनं, प्रभावी रीतीनं तुमचा उपयोग करून घेऊ शकतो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आज नवीन व्यक्तीनं प्रार्थना केली. कोणी प्रार्थना केली आज आराधनेच्या वेळेस? रोयलसाठी टाळ्या वाजवू आपण. देवबाप तुला आशीर्वाद देव. आणि असंच हळूहळू आपले लेकरं ह्या व्यासपीठावरून तयार होतील आणि मला हे चित्र बघायचं आहे की यांच्यापैकी अनेक जण आपल्याला म्हणतील की आता तुम्ही बरेच उपदेश केले, तुम्ही जरा बसा, आता आम्ही उपदेश करू. आमेन. देवाची स्तुती असो. तर येत्या दिवसांमध्ये तसं घडणार आहे. आपल्याकडं काही दुसऱ्या फळीतले पाळक लोक आहेत, काही आमच्या पुढच्या फळीतले पाळक लोक आहेत, आम्ही मधल्या फळीतले पाळक लोक आहोत. परंतु ही जी घडी आहे, ही जे यंत्र आहे ते सतत सुरू राहिलं पाहिजे आणि आमच्या पुढचे लोक या कामात येत राहिले पाहिजे. याच्यासाठी आपण प्रार्थना करत राहू. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुमच्यापैकी किती लोक अशी प्रार्थना करतात की देवा तुझी इच्छा असेल तर माझ्या लेकराचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. जर करत नसाल तर करायला सुरुवात करा. कारण तुमच्या डोक्यात जरी तुमच्या लेकरांविषयी विशिष्ट चित्र असतील, पण देवाच्या डोक्यातलं जे चित्र तुमच्या लेकराविषयी आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देवबापाला म्हणत राहा की देवा जर तुला पाहिजे की माझ्या लेकरानं तुझी सेवा करावी तर तसं होऊ दे. आणि देव त्यांचा उपयोग अतिशय अद्भुतरित्या करून घेईल असा माझा विश्वास आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. 2-3 गोष्टी आपण प्रार्थनेबद्दलच बोलत आलेलो आहोत नाही का? मी तुम्हाला प्रश्न विचारला तुमच्या लेकरांच्यासाठी प्रार्थना करण्याबद्दल. मी लेकरांसाठी प्रार्थना आपण करतो ह्याच्याबद्दल बोलत आहोत. ख्रिस्ती या नात्यानं तुमची आणि माझी प्रार्थना करणे ही एक जबाबदारी आहे. ही कायम जबाबदारी आहे. त्याला आम्ही नाही म्हणू शकत नाही. परंतु अजून एक जबाबदारी आहे, प्रार्थनेशी संबंधितच ती जबाबदारी आहे आणि ती म्हणजे जे प्रार्थना करणारे आहेत त्यांच्या सोबत आमची काय जबाबदारी आहे.
जे प्रार्थना करणारे आहेत त्यांच्यासोबत आमची काय जबाबदारी आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य यांच्या संबंधामधून आम्हाला ही जबाबदारी, ही भूमिका लक्षामध्ये येते. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना या भूमिकेबद्दल काय म्हटला, कोणत्या बाबी तो त्याच्या शिष्यांना बोलला, याकडं आम्ही लक्ष देणार आहोत. आणि 3 बाबींकडं आम्ही लक्ष देऊया. प्रार्थना करणाऱ्यांसंबंधी आमची भूमिका काय आहे, त्यांच्यासोबत आमची भूमिका काय आहे, ह्याकडं आम्ही आज लक्ष देऊया. आणि जो शास्त्रभाग आहे मत्ती शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि वचन 36 पासून तर 46 पर्यंत आपल्याकरता वाचण्यात आलेला आहे. बऱ्याच वर्षापूर्वी भारतामध्ये एक वक्ते येत असत, चर्च ऑफ द नॅझरेनचे. अतिशय प्रभावी ते वक्ते होते आणि अतिशय आवेशानं देवाचं वचन ते गाजवत असत. सन 1992, 93, 94 साली बरेचदा ते भारतामध्ये आले, पाळक लोकांच्या सभांमध्ये आले. भारतातल्या ज्या विविध चर्च ऑफ द नॅझरेनच्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये ते आले, चिखलीमध्ये सुद्धा ते आले होते. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की ह्या अतिशय प्रभावी वक्त्यासोबत एक माणूस नुसता फिरत असे, नुसता त्यांच्या सोबत राहत असे. आणि जे वक्ते होते त्यांचं नाव होतं डॉक्टर स्टीफन मॅनले. डॉक्टर स्टीफन मॅनले. परंतु त्यांच्यासोबत दुसरा एक व्यक्ती राहत असे, तो सदैव आपल्याला शांतच दिसे, मात्र त्याचं नाव होतं ट्रॉय मायले. आणि तो डॉक्टर स्टीफन मॅनले यांच्या संती प्रार्थनेची सेवा करत असे. त्याचं काम एकच होतं की डॉक्टर मॅनले उपदेश करत असताना तो लोकांच्या मध्ये बसलेला असे आणि तो प्रार्थना करत असे की देव बापा डॉक्टर मॅनलेला तुझे शब्द दे, देव बापा तुझ्या पवित्र आत्म्याचा सहाय्य डॉक्टर मॅनले यांना कर, देव बापा त्यांना विचारांचा प्रवाह तू दे, विचारांची शृंखला त्यांना तू दे, वेगवेगळे उदाहरणं त्यांना तू दे, वेगवेगळ्या प्रकारे जे त्यांना सहाय्य या व्यासपीठावरून आवश्यक आहे ते सर्व त्यांना तू दे. प्रार्थना करणारा हा पुरुष होता. जे देवाचे सेवक आहेत त्या देवाच्या सेवकांच्या सोबत राहून हा नुसता बसलेला आम्हाला दिसे. प्रभूचं वचन जे आहे या ठिकाणी काय म्हणतं हे बघा. गेत्सेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे, त्या बागेच्या नंतर त्याला त्या ठिकाणी धरून देण्यात येणार आहे. आणि 37व वचन असं म्हणतं, मग त्याने पेत्र व जब्दीचे 2 पुत्र यास बरोबर घेतले. मला क्षमा करा, 36व वचन. नंतर येशू त्याचबरोबर गेतसेमाने या नावाच्या ठिकाणी आला आणि शिष्यास म्हणाला, त्याचे जे 12 शिष्य आहेत त्या 12 शिष्यांना म्हणाला, मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा. ते शेवटचं वाक्य जे आहे त्या वाक्याकडं लक्ष द्या. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी पुढे जाऊन प्रार्थना करेपर्यंत येथे बसा. तिथं बसा म्हणजे काय? त्याचं तोंड पाहत बसा? तिथे बसा म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्तानं बरोबर गुडघे टेकले अशी टीका करत बसा नाही. त्याच्यासोबत बसा म्हणजे काय? तो म्हणतो की मी प्रार्थना करत आहे, तुम्ही इथे बसा. मग इथे बसून काय भजन करायचं की टाळ्या वाजवायच्या की माशा मारायच्या की झोपा काढायच्या? काय त्याचं म्हणणं होतं? तुम्हाला असं वाटतं का की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की मी प्रार्थना करायला जातो आणि तुम्ही इथे झोपा काढा किंवा तुम्ही इथे मस्ती करा किंवा तुम्ही इथे टाइमपास करा, वेळ मारून न्या? नाही, तो त्यांना म्हणतो तुम्ही इथे बसा. म्हणजे मी आता प्रार्थना करत असताना तुम्ही सुद्धा प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, तुम्ही बसा. हे जे ट्रॉय बंधू होते डॉक्टर मॅनले यांच्यासोबत फिरायचे, ते बसून राहायचे. परंतु बसून काय करत होते? या ठिकाणी देवाचा सेवक आवेशानं मत्ती शुभवर्तमानामधून वचन गाजवत असताना त्याच्या शब्दाची चिरफाड करून तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाच्या उन्नती करता ते किती महत्त्वाचं आहे, ते किती उपयुक्त आहे हे समजावून सांगत असताना देवानं त्यांना सतत शक्ती द्यावी, देवानं त्यांना वचन द्यावं, देवानं त्यांना प्रोत्साहन द्यावं,
द्यावं, देवाने त्यांना उत्साह द्यावा, देवाने त्यांना शब्द द्यावे, देवाने त्यांना विचारांचा प्रवाह द्यावा, देवाने त्यांना उदाहरणं द्यावेत. यासाठी ही व्यक्ती त्या ठिकाणी बसून प्रार्थना करत असे. ती त्यांच्या संती बसलेली असे. डॉक्टर मॅनले हे काय 15-20 मिनिटाचा उपदेश करत नसत. त्यांनी एकदा शास्त्र उघडलं की ते इतक्या वेगात बोलत असत, परंतु तासभर तरी कमीत कमी ते बोलल्याशिवाय राहत नसत. आणि तासभर हा मनुष्य त्या ठिकाणी बसून राहत असे, हालत नसे. तो कोणत्याच कामासाठी उठून बाहेर जात नसे. तो एकदा बसला म्हणजे जोपर्यंत ऑल्टर कॉल होत नाही, वेदीवरती बोलवलं जात नाही, जोपर्यंत लोक पश्चाताप करत नाही, जोपर्यंत लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून येत नाही आणि आनंदाने लोक बाहेर जात नाही, तोपर्यंत हा माणूस त्या ठिकाणी बसून राहत असे आणि आपली खुर्ची सोडत नसे. आमेन. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आपल्या अवतीभोवती सुद्धा देवाचे प्रार्थनावीर लोक आहेत, देवाची प्रार्थना करणारे लोक आहेत, देवाच्या संगती प्रार्थनेद्वारे वेळ घालवणारे लोक आहेत. कदाचित आम्हाला शब्द सुचणार नाही त्यांच्यासारखे, कदाचित आम्हाला त्यांच्यासारखे प्रार्थना आवेशानं करता येणार नाही, कदाचित आम्हाला त्यांच्यासारखा आत्मा नसेल, परंतु मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, अशा लोकांच्या संगती बसा. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हटला की मी पुढे जाऊन प्रार्थना करेपर्यंत तुम्ही इथं बसा, तुम्ही इथं बसा. तुम्हाला असं वाटतं असेल नुसतं बसून राहणे, होय, त्या नुसत्या बसून राहण्याद्वारे सुद्धा आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवू शकतो. प्रियानो, आम्ही प्रार्थना करू शकतो. आमेन. नुसती साथ देण्याद्वारे बसून सुद्धा आम्ही साथ देऊ शकतो. कोणाच्या संगती तरी उपस्थित राहून आम्ही साथ देऊ शकतो आणि प्रार्थना करू शकतो. कदाचित मोठ्यानं आम्हाला प्रार्थना करता येत नसेल, कदाचित आम्हाला मोठ्यानं प्रार्थना करण्याची सवय नसेल, परंतु देवा आम्हाला प्रोत्साहन देतो, चालना देतो, शक्ती देतो. तुम्हाला प्रार्थनेचं सामर्थ्य कळत आहे का? आपल्या मंडळीमध्ये देव प्रार्थनांद्वारे काय करत आहे हे तुम्हाला दिसून येत आहे काय? आज आपण सचिनची साक्ष ऐकली, प्रार्थनेचं उत्तर ते आहे सचिन. आज इंगळेबाईंची साक्ष आपण ऐकली. त्यांना आधी भीती वाटत असे, परंतु आता त्यांना भीती वाटेनाशी झाली, त्यांचा त्रास निघून गेलेला आहे, त्यांना बरं वाटत आहे. आपण जोराने म्हणूया आमेन. आपण गवईबाईंचे साक्ष ऐकले, त्यांना देवबाप स्पर्श करत आहे, त्यांना बरं वाटू देत आहे. जोराने म्हणूया आमेन. जयवर्धनच्या आईने साक्ष दिली, त्या म्हटलं मला बोलता येत नाही तुमच्यासारखं, पण मला तुम्हाला सांगू द्या, माझं पोरग त्याला बरं वाटत आहे, त्याच्या जीवनामध्ये फरक पडत आहे. हे तुम्हाला माहिती आहे कशामुळे होत आहे? तुम्ही आणि मी या ठिकाणी येऊन बसत आहोत, तुम्ही आणि मी प्रभूच्या समोर बसून मागत आहोत, प्रार्थना करत आहोत, त्याचं हे उत्तर आहे. गवईबाईनं साक्ष दिली, मला आता लय नाही पण जरा जरा बरं वाटतंय. बरोबर की नाही? परंतु बरं वाटत आहे. त्या मान दुखणाऱ्या मावशीने म्हटलं की त्या बेल्ट लावून आलेल्या आहेत, परंतु त्यांनी म्हटलं की मला त्रास होत नाही, माझा त्रास कमी झालेला आहे. देवाची स्तुती असो. जोरानं म्हणूया देवाची स्तुती असो. तुमचं आणि माझं या ठिकाणी बसणं हे व्यर्थ नाही प्रियानो. तुमचं आणि माझं या ठिकाणी शुक्रवारी एकत्र बसणं हे व्यर्थ नाही. तुम्ही आणि मी देवाच्या संगती जो वेळ घालवतो तो व्यर्थ नाही, तो व्यर्थ नाही. त्याच्याद्वारे देव ऐकत आहे आणि कार्य करत आहे, ऐकत आहे आणि कार्य करत आहे. देवाची स्तुती असो प्रियानो. तर प्रार्थना करणाऱ्यांबरोबर बसणे, त्यांना साथ देणे हे आमचं काम आहे, हे आमचं कर्तव्य आहे. हे आम्ही करू शकतो सहज. येशू म्हणाला त्याच्या शिष्यांना, मी जरा पुढे जाऊन प्रार्थना करतो, तुम्ही बसा, तुम्ही बसा इथे, तुम्ही बसा. पण तुम्हाला माहिती आहे ते बसल्या बसल्या काय करत होते? पुढे वाचूया 37व्या वचनात. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे पुत्र यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. बघा त्याच्या अंतकरणाची अवस्था कशी होती ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या मनाची अवस्था कशी होती ते याच ठिकाणी सांगितलेलं आहे. तो देवाचा पुत्र होता, 100% देव होता, 100% मानव होता. त्याच्या बलिदानाची वेळ आता आलेली आहे, त्याच्या अतोनात छळ सहन करण्याची वेळ आता आलेली आहे हे त्याला समजलेलं आहे. त्याच्या मिशनची पूर्ती करण्याची वेळ आलेली आहे हे त्याला समजलेलं आहे आणि म्हणून अंतकरणातून तो व्याकुळ झालेला आहे. त्याला आता त्या प्रसंगाची, त्या छळातून जाण्याबाबतचं
वेदना त्याला सुरू झालेल्या आहेत आणि अशा खिन्न अवस्थेमध्ये तो त्या ठिकाणी आहे. 38व्या वचनामध्ये तो स्पष्ट रीतीनं सांगतो, बोलून दाखवतो. तो म्हणतो, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही येथे राहा व माझ्याबरोबर जागृत असा. दुसरी गोष्ट तो सांगतो, प्रार्थना करणाऱ्यांसोबत आम्ही काय केलं पाहिजे. 38व्या वचनामध्ये आम्हाला नुसतं बसायचं नाही आहे, आम्हाला प्रार्थना करणाऱ्यांसोबत जागं राहायचं आहे. काय मंडळांमध्ये सुंदर प्रथा आहे. मला असं वाटतं येत्या दिवसांमध्ये आपण आपल्या मंडळीमध्ये सुद्धा हे करून बघूया. देव तुम्हाला सहाय्य निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. होल नाईट प्रेयर, रात्रभर प्रार्थना. आणि ती रात्रभर प्रार्थना कशी चालते? सगळीच्या सगळी मंडळी एका ठिकाणी येऊन रात्रभर प्रार्थना करत बसत नाही, तर काही ठिकाणी तसंही करतात, परंतु काही ठिकाणी 7 ते 8 एका व्यक्तीला सांगितलेलं असतं किंवा 2 व्यक्तींना सांगितलेलं असतं. मग त्याच्या पुढची वेळ दुसऱ्यांना दिलेली असते, मग त्याच्या पुढची वेळ दुसऱ्यांना दिली असते. असं सकाळपर्यंत, रात्रीपासून तर सकाळपर्यंत विविध लोक प्रार्थना करत राहतात, विविध गोष्टींसाठी प्रार्थना करत राहतात. विविध विनंत्या त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, लिहून ठेवलेल्या असतात. ते लोक त्यांच्या वेळेवर येतात आणि बरोबर त्या ठिकाणी प्रार्थना करतात. आणि कोणीतरी या प्रार्थने सभेचा संचालक असतो, तो बरोबर त्यांना फोन करतो 15-20 मिनिट आधी, आता 12 वाजत आले बरं का, 12:15 ते पाऊण तुमचा वेळ आहे. मग ते प्रार्थना करतात आणि बरोबर त्यांना बोलावून घेतात आणि ते आलेत की नाही ते बघतात. पुन्हा त्यांना फोन करतात, तुम्ही निघले की नाही, तुम्ही पोहोचत आहात की नाही, तुम्ही आलात की नाही. आणि जर ती व्यक्ती आली नाही तर मग ही संचालक व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वेळ भरून काढते, ती व्यक्ती येईपर्यंत. जागं राहणे, या संचालकाचं काम फार मोठं असतं. त्याला रात्रभर स्वतः जागं राहावं लागतं. आणि ही जी साखळी आम्ही बनवलेली आहे प्रार्थनेची, संध्याकाळपासून तर दुसऱ्या सकाळपर्यंत, ही साखळी तुटू नये, ही प्रार्थनेची साखळी चालूच राहावी, म्हणून त्याला स्वतःला मात्र जागं राहावं लागतं, किंवा तिला स्वतःला मात्र जागं राहावं लागतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझा जीव मरणप्राय झालेला आहे, मी खिन्न झालेलो आहे, तुम्ही येथे राहा व माझ्याबरोबर जागे राहा. तुम्ही येथे राहा व माझ्याबरोबर जागे राहा. आम्हाला झोप येते नाही का? आम्ही एका जागी बसलो की आम्हाला झोप येते. आणि झोप येऊ नये म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं की अरे माझ्या वेदना लक्षामध्ये घ्या, माझा त्रास लक्षामध्ये घ्या, मला आता माझा जीव मरणप्राय झालेला आहे हे लक्षामध्ये घ्या, आणि माझ्या संती या दुःखामध्ये प्रार्थना करत जागं राहा. जागं राहा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही कधी ना कधी अतिशय विचित्र अवस्थेमधून गेलेला असाल, ज्या अवस्थेमध्ये तुमच्याजवळ शांतीच नव्हती, तुमच्याजवळ अशांती होती, तुम्ही अस्वस्थ होता, तुम्हाला काय सुधरत नव्हतं, तुम्हाला उत्तर मिळत नव्हते, भविष्याबद्दलची अनिश्चिती होती, काय होईल आणि काय समजत नव्हतं, अतिशय त्रासात तुम्ही होते. आणि अशा वेळेस कोणीतरी येतं आणि कोणीतरी येतं आणि आमच्या खांद्यावर हात ठेवतं आणि म्हणतं काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. रात्री बेरात्री आम्ही जागे असतो आणि तुम्हाला कोणीतरी मेसेज पाठवतं, तुम्ही कसे आहात, मला तुमच्यासाठी प्रार्थना करावीशी वाटत आहे आणि मी आता ह्या क्षणी तुमच्यासाठी प्रार्थना. 2 वाजता रात्री, 3 वाजता रात्री. आमेन. जागं राहा. कोणीतरी जर आमच्या संती, आमच्या अस्वस्थ अवस्थेमध्ये, आमच्या कठीण वेळेमध्ये जागं राहून प्रार्थना करत आहे, तर त्याच्याद्वारे आम्हाला तर दिलासा मिळतोच मिळतो, परंतु त्या व्यक्तीनं झोपेचा केलेला जो त्याग आहे, त्या व्यक्तीनं त्याच्या त्या वेळेचा तुमच्यासाठी केलेला जो त्याग आहे, तो देवबाप बघतो. तुम्ही आणि मी जेव्हा इतरांसाठी असं जागं राहून प्रार्थना करतो, प्रियानो, देवबाप ते बघतो. ते बघितल्याशिवाय तो राहत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी आता अतिशय कठीण अशा मनाच्या अवस्थेमध्ये आहे, तुम्ही इथे माझ्या संती जागं राहा. जागं राहा.
तुम्ही येथे राहा, माझ्या संती जागे राहा. मागे आम्ही आमचं कुटुंब कठीण अवस्थेमधून जात असताना मला रात्रभर झोप येत नसे आणि मी प्रार्थना करत असे आणि आमची आई उठून यायची. एक दिवशी ती उठून आली आणि तिला वाटलं मी झोपलेलो आहे की काय. तिने हळूच माझ्या पायथ्याशी ती बसली आणि मी उठलो आणि म्हटलं काय झालं. ती म्हटली काय नाही, मला देवबापाने हे वचनं सुचवले तुला म्हणून दाखवायचे. आणि तिनं भळा वचनं म्हणून दाखवायला सुरुवात केली. मी तिला म्हटलं की ठीक आहे, आता तू जाऊन झोप. थोड्या वेळाने तिला काही सुधारलं नाही, अजून तासाभराने ते वापस आले. ती म्हटली मलाही झोप येत नाही, मी प्रार्थना सतत करत आहे आणि मला ही वचनं देवबापाने दिली. आणि तिनं येऊन पुन्हा ती वचनं मला म्हणून दाखवली. तिला म्हटलं आता तू जाऊन झोप. ती कशाची झोपते. ती पुन्हा थोड्या वेळाने आली आणि तिला पुन्हा सुचलं नाही काय करावं काय नाही. ती पुन्हा म्हटली आपण प्रार्थना करू. तिला माहीत होतं की लेक जागाच आहे, सून जागीच आहे आणि ती प्रार्थना करत होती. प्रियानं, तुम्हाला आणि मला देवबाप म्हणतो की या प्रार्थना करणाऱ्यांसोबत जे प्रार्थना करत आहेत, जे खिन्नतेत आहेत, जे त्रासात आहेत, ज्यांची काहीतरी मागणी आहे, काहीतरी अस्वस्थता त्यांच्या जीवनामध्ये आहे, त्यांच्यासोबत जागं राहून तुम्ही आणि मी प्रार्थना करावी. आमेन. मला अनेकदा रात्री बेरात्री जाग येते. माझं मोठेपण म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, परंतु रात्री बेरात्री कधी जाग येते आणि मला समजत नाही की मला आता अगदी सकाळी जसा जाग यावा तसा रात्री 2:30 वाजता का जाग आलेला आहे. आणि झोप काही येत नाही, मोबाईलकडं काही जाऊ वाटत नाही, दुसरं काही काम करूच वाटत नाही. मग काय, मग ज्यांच्यासाठी मला आठवण येते त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत पडतो आणि प्रार्थना करतच झोपी जातो. आमेन. आपण जागं राहायला शिकूया, प्रार्थना करणाऱ्यांसोबत जागं राहायला शिकूया. कारण त्या प्रार्थना करणाऱ्यांच्या वेगळ्या विनंत्या आहेत. त्या विनंत्यांना उचलून धरून आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आमेन. हॅलो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलं त्याच्या शिष्यांना तुम्ही येथे राहा आणि जागे राहा. पहिले तो म्हटला येथे बसा, दुसऱ्यांदा तो म्हणतो येथे राहा आणि जागे राहा. आणि तुम्हाला माहिती आहे त्यानं जागे राहा कोणाला सांगितलं. 12 शिष्यांना जागे राहा म्हटलं नाही, 12 शिष्यांना म्हटलं तुम्ही इथं बसा. आणि मग त्याच्या जवळचे जे 3 होते त्या तिघांना, पेत्र, योहान, याकोब, यांना तो म्हटलं की आता तुम्ही इथे थांबा आणि इथे जागे राहा. आणि ते किती जागे होते ते आपल्याला दिसून येतं. 39 वचन काय म्हणतं आपण वाचूया. 39 वचन म्हणतं मग तो काहीसा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे बापा, होईल तर हा प्याला मज वरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता मला नाही वाटत की त्याने जाऊन फक्त ही एक वाक्याची प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी मत्तय आपल्याला त्याच्या प्रार्थनेच्या वेळेचा सारांश देत आहे आणि जी अतिशय महत्त्वाची विनंती त्याची होती ती विनंती प्रभू येशू ख्रिस्ताची तो या ठिकाणी सादर करत आहे. परंतु तो प्रार्थना करून वापस शिष्यांकडे येतो. शिष्यांना 2 गोष्टी सांगून ठेवल्या होत्या त्याने. पहिली गोष्ट काय, 12 शिष्यांना म्हटलं तुम्ही इथं बसा आणि 3 शिष्यांना म्हटलं तुम्ही जागे राहा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिकडे जाऊन प्रार्थना करत आहे. वापस आल्यानंतर शिष्य काय करत असलेले त्याला दिसायला पाहिजे होते. जागे राहून प्रार्थना करत आहेत असं दिसायला पाहिजे होतं. मात्र तो परत आला. 40 वचन असं म्हणतं मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे त्याने पाहिले. हॅलो. तुमची आणि माझी भूमिका या प्रार्थना करणाऱ्यांबाबत काय आहे. आम्ही जागे राहतो का त्यांच्यासोबत, आम्ही जागे राहतो का त्यांच्यासाठी, आम्ही जागे राहून प्रार्थना करतो का ते परत त्यांची प्रार्थना संपवून वापस येईपर्यंत. ते वापस आल्यानंतर आम्ही त्यांना जागे सापडू की या जांभळ्या देताना सापडू, की झोपलेले सापडू, की घाबरून उठलेले सापडू. मला तुम्हाला सांगू द्या, देवबापाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जागं राहावं. पेत्राला तो म्हणाला घटका भरही माझ्याबरोबर तुमच्याने जागवत नाही. थोडा वेळ सुद्धा तुम्हाला माझ्या संती जागं राहता येत नाही काय. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जागं राहावं या लोकांसंती जे प्रार्थना करणार आहे. तिसरी बाब आपण बोलणार आहोत
आणि मग त्याच्यानंतर आपण सगळे झोपी जाणार आहोत. नाही, त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. 41 वचन काय म्हणतं बघा. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मला क्षमा करा. 41 वचन काय म्हणतं बघा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. पहिल्या वेळेस जेव्हा तो येऊन बघतो तर हे सगळे झोपले होते. तो त्यांना रागवतो. तो म्हणतो थोड्या वेळ सुद्धा तुम्हाला जागा राहता येत नाही का. आणि मग तो परत प्रार्थना करायला जात आहे. परंतु जाण्याच्या आधी तो तिसऱ्यांदा काहीतरी सांगून जातो. पहिल्या वेळेस तो म्हटला होता बसा, दुसऱ्या वेळेस तो म्हटला होता जागे राहा. आता तिसऱ्या वेळेस तो थोडीशी जास्त भर घालून सांगतो. काय सांगत आहे बघा. 41 वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तर देह अशक्त आहे. तिसरी बाब, प्रार्थना करणाऱ्यांबरोबर प्रार्थना करत परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहायचं आहे. हे जे प्रार्थना करणार आहेत त्यांच्यासोबत आम्हाला प्रार्थना तर करतच राहायचं आहे, परंतु जागृत राहायचं आहे. आता तुम्हाला आणि मला असं वाटेल की जागे राहा आणि जागृत राहा याच्यामध्ये काय फरक आहे. जागे राहणे आणि जागृत राहणे याच्यामध्ये काय फरक आहे. एका दृष्टिकोनातून बघू जाता ते दोन्ही सारखेच आहे, परंतु जागे राहा म्हणजे झोपी जाऊ नका. जागृत राहा म्हणजे डोळे उघडे ठेवून कुठून तुमच्यावरती हल्ला होऊ शकतो हे बघत राहा, लक्ष ठेवा. जेणेकरून तुम्ही जर परीक्षेत पडण्यासारखा मोह तुमच्यावरती सैतानाने आणला तर त्या मोहावरती तुम्ही विजयी होऊ शकाल. आता किती जणांनी प्रवास केला बसने. किती लोकांनी प्रवास केलाय बसने. बसेस चालू झाल्यात बरं का. आता देवाची स्तुती असो, त्याच्यासाठी लोक प्रार्थना करत होते. बसेस चालू होत आहेत, जनजीवन सुरळीत होत आहे, देवाची स्तुती आपण करू. परंतु बसमध्ये प्रवास करत असताना असा मोबाईल कुठेही ठेवून देऊन साताळ झोपता का तुम्ही. नाही झोपत. तुम्ही एकतर तो फोन असा घट्ट धरून ठेवता किंवा तुमचा फोन इकडं तिकडं कुठं ठेवून तुम्ही देत नाही. जागृत असता तुम्ही. तुमच्या लेकराजवळ जर फोन असेल तर तुम्हाला कितीही झोप येऊ द्या, त्या बसच्या आवाजाने गुर्र जो आवाज येतो तो बसचा, त्याच्याने कितीही तुम्हाला झोप येऊ द्या, तुमचं लक्ष सारखं त्या फोनकडे असतं. कोणी घेतला तर नाही तो फोन, कोणी लपवला तर नाही तो फोन, लेकराच्या हातातून पडला तर नाही तो फोन. त्याला म्हणतात जागृत असणे. जागृत असणे. कोणीतरी तुमची मूल्यवान वस्तू घेऊन तर टाकत नाही ना, याच्याबद्दल तुमचं सारखं लक्ष असतं, तुमचं कटाक्ष त्याच्याबद्दल असतो, तुमचे नेत्र जागृत असतात. त्याला म्हटलेलं आहे जागृत असा. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुमचा आत्मा जरी उत्सुक आहे तरी तुमचा देह अशक्त आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, त्या अशक्त देहामुळे तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करत जागृत असा. प्रार्थना करत जागृत असा. लहानपणी आम्हाला आमचे वडील उठवत असत सकाळी. ते म्हणायचे उठा, आणि मग आम्हाला माहीत होतं की हे तर पाळक आहे, मग आपण प्रार्थना करताय असं म्हटलं तर त्यांना चांगलं वाटेल. आणि मग बिछाण्यातच असं गुडघ्यावर व्हायचं आणि दाखवायचं की प्रार्थना करत आहे. आणि झोपेतून उठायचा, बिछाण्यातून बाहेर यायचा कंटाळा येत असे आणि आलो नाही तर फटके खावे लागतील, पण प्रार्थना करत आहे असं जर पाहिलं तर मग आमचे वडील काही करणार नाहीत असं वाटत असे. पण आमचे वडील आमचे बाप होते, त्यांना माहीत होतं आम्ही गुडघ्यावर होऊन झोपलेलो आहोत. आणि मग ते यायचे ना असं ढकलून पाहायचे. आम्ही ढकललो की पटकन पडायचो खाली, कारण आम्ही झोपलेलो असायचो. आम्ही काही प्रार्थना करत नव्हतो. प्रार्थनेचं सोंग होतं. असंच या ठिकाणी असंच आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा होऊ शकतं. आम्ही बेसावध राहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जागृत राहा म्हणण्यामागे त्याचा उद्देश आहे की तुम्ही जागृत राहा. कारण हा जो सैतान आहे, हा सैतान आमच्या
वैयक्तिक जीवनावर, आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनावरती कुठूनही हल्ला करू शकतो. कोणत्याही गोष्टीमधून तो हल्ला करू शकतो. कोणत्याही गोष्टीतून तो आम्हाला मोहपाशामध्ये अडकवून आम्ही कल्पना न केलेली बाब आमच्या हातून तो घडवून आणू शकतो. आणि प्रियानं आमचं जीवन अतिशय अस्वस्थ आणि अशांतीनं भरून तो टाकू शकतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं आहे, जागृत राहा, जागे राहा, झोपू नका, जागृत राहा. आणि जागृत राहून काय करा? टी व्ही पहा, टकाड 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 डोळे भोकणे होईपर्यंत टी व्ही बघा असं म्हटलंय का? मोबाईल बघा, डोळ्याचे त्या बावल्या सगळ्या काळ्या डक होईपर्यंत, आहे ना, सगळं अंधार त्याच्यात होईपर्यंत मोबाईल बघत राहा असं म्हटलं नाही. जागृत राहा. काय करत जागृत राहा? प्रार्थना करत जागृत राहा, प्रार्थना करत जागृत राहा. तुम्हाला झोप येते का? उठून प्रार्थना करा, चालून प्रार्थना करा, गुडघ्यावर कशाचाही सपोर्ट न घेता गुडघ्यावर होऊन बसा बरं. आणि ते पण असं खाली टेकून नाही, फक्त गुडघ्यावरती बसा. कशी झोप येते मला सांगा? झोप येणारच नाही. गुडघ्यावर बसा. माझा चुलत भाऊ आहे, औरंगाबादला ते राहतात, त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही. तर त्यांचं नाव आहे जयेश अंगड. आणि त्यांची अभ्यास करायची पद्धत फार मस्त होती, अनुग्रह इकडे. आणि ते अभ्यास कसा करत असत ते मी तुम्हाला सांगतो. ते अभ्यास करत असताना खुर्ची घेत असत आणि खुर्चीवर बसून अभ्यास ते करत असत. परंतु खुर्चीवर आपण कसं बसतो? आपण खुर्चीवरती असं बसून अभ्यास करतो की नाही? ते तसा अभ्यास करत नसत. ते पुढं तुम्ही बघितलं काय झालं? बघितलं का? ते असं बसून अभ्यास करत असत. मी एक दिवशी रात्री त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गेलो, बसून अभ्यास कर. बघा, त्याला बसवत सुद्धा नाही. परंतु मी त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गेलो आणि पाहिलं तर हा माझा भाऊ असा बसलेला आहे. अरे मी म्हटलं, काय झालं तुला? पोट दुखतंय का तुझं? तो म्हटलं, नाही दादा, मी अभ्यास करते. अरे म्हटलं, ही कोणती जगा वेगळी पद्धत आहे अभ्यास करण्याची? तो म्हटलं, दादा, मी जर टेकून बसलो तर मला झोप येते. आता या परिस्थितीत बसल्यानंतर झोप येणं शक्यच नाही. पडायच्या भीतीने माणूस जागाच राहतो. जागृत राहा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जागृत राहा. कोणत्या अवस्थेत झोप येते त्या अवस्थेत बसू नका, जागे राहा, सावध राहा, स्वतःला बळकट बनवा. देवा तुम्हाला आणि मला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पडू शकतो का? हो. आम्ही बेसावध राहू शकतो का? हो. आम्ही बेसावध राहून नको त्या गोष्टींमध्ये अडकू शकतो का? हो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट शब्दात त्या शिष्यांना म्हणतो, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा. जागृत राहा आणि प्रार्थना करा. आमचं प्रार्थनामय जीवन जे आहे त्याची आम्ही तपासणी करू, त्याचं आम्ही परीक्षण करू, त्याचं सिंहावलोकन करू, त्याच्याबद्दल विचार करूया की माझं प्रार्थनामय जीवन कसं आहे, माझं वैयक्तिक आध्यात्मिक जीवन कसं आहे. मी प्रार्थना करणाऱ्यांबरोबर बसायला तयार आहे का? मी प्रार्थना करणाऱ्यांबरोबर जागर राहायला तयार आहे का? मी प्रार्थना करणाऱ्यांबरोबर प्रार्थना करत राहून परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहण्यास तयार आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं चालणं हे काय साधं सोपं नाही प्रियानं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं चालणं म्हणजे दर रविवारी चर्चला येणं, छान सुंदर कपडे घालून, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी चाललो, आनंद वाटत आहे आठवडाभर. नाही, त्या आठवडाभर आम्हाला प्रभूच्या संती जुळून राहायचं आहे. त्या आठवडाभर प्रार्थना करणाऱ्यांच्या संती बसायचं आहे, जागं राहायचं आहे. आणि आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करत जागृत आम्हाला राहायचं आहे. आणि देव आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती साधल्याशिवाय राहणार नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.